ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर मी आज काहीतरी बनवत आहे। मी म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ थोडा शेअर करते। हे जे तुम्हाला जे आवाज येऊन राहिलेला आहे तर प्लीज त्याला थोडं इग्नोर करा, कारण की थोडं काम आजूबाजूनं थोडं काम सुरू आहे, तर त्याचाच तो आवाज आहे। तर मी हेअर ऑइल बनवत आहे केसासाठी। तर हेअर ऑइलसाठी होम रेमेडी म्हणून काय घेतलं आहे बघा। तर हे घेतलं आहे जास्वंदाचे फुलं। तर हे असे पूर्ण सुकलेले आहे छान। याला मी थोडे सुकू दिले, भरपूर दिवस झाले, पण स्पेशली मला आज दिवस निघला की मी आज ते तेल बनवत आहे। नाहीतर कम से कम भरपूर दिवस झाले ह्या फुलांनाही फुलं सुकवून हे असेच बिचारे वाट पाहत होते की आमचं ऑइल केव्हा फायनली केव्हा बनेल। तर आज तो दिवस आलेला आहे। तर हे आहे कढीपत्ता घेतलेले आहे आणि ही मेथी घेतलेली आहे। तर मी कांदा वगैरे वापरायची, पण कांदा आता वापरत नाही आहे, कारण की मुलं वगैरे ते तेल नाही का लावायला नाही बघत। आणि थंडीमध्ये ह्यावेळेस मुलांनासुद्धा खूप हेअरफॉल वगैरे झाला, कारण की ते असे विचरायचे वगैरे ना, तर त्यांचे असे छोटे छोटे केस, मुलांचे कसे बिलकुल छोटे छोटे केस असतात, तर ते केस त्यांचे वगैरे असे पडून राहायचे खाली। आणि असं पण हातामध्ये वगैरे काही असं तेल वगैरे केसांना वगैरे मी त्यांना सकाळला लावून द्यायची, तर मग ते केस द्यायची ना, तर पूर्ण हाताला पूर्ण असं त्यांचे केस वगैरे टिकायचे मला। तर मग मी त्यांना तेल लावून देण्याचा प्रयत्न करायची, पण मुलं म्हणाले की मम्मी याच्यामधून कांद्याचा स्मेल वगैरे येते, तर आम्हाला नाही आवडत। मग आता म्हटलं ते एवढं कांदाच आहे, मग बाकी सर्वच घेतलेलं आहे। आणि कांद्यानेसुद्धा खरंच खूप छान ग्रोथ होतात, पण आता म्हटलं चला मुलांनासुद्धा फार गरजेचं आहे, त्यांना पण एखादी वेळा हप्त्यातून 2 वेळा तरी त्यांना थोडंसं मसाज वगैरे द्यावे ह्या तेलाने वगैरे। तर अशी माझी इच्छा होती, मग म्हटलं चला मग मी कांदा वगैरे याच्यामध्ये टाकत नाही आहे। तर चला मी आता व्हिडिओ बनवते, आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की सांगा। आणि मग मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार आहे मी कसं ते बनवते। तर मी 2 वेळा यूज केलेली आहे, एक म्हणजे एक आता आणि एक अगोदर। तर मी पहिले तेव्हा अर्धी बॉटल यूज केली, आता अर्धी बॉटल यूज करत आहे। तर 2 वेळा याच्यामध्ये तेल होऊन जाते। बिलकुल बारीक ठेवायची आपल्याला, बस। तर आता टाकत आहे कढीपत्ता। तर हे जे खरंच ऑइल आहे ना, हे आपण छोटे मुलं पण सुद्धा लावू शकतात। ज्यांचे छोटे मुलं आहे त्यांना ज्यांना खूप हेअरफॉल, आता असं काहीच नाही आहे की कोणाला हेअरफॉल वगैरे होत नाही, आता सर्वांनाच हेअरफॉल होत। हे असं पूर्ण जळलेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करून द्यायची आहे, आणि हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला। प्रत्येकाचं हेअरफॉलसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे राहते। मी असं नाही म्हणू शकत की प्रत्येकाला सूट होईल की नाही होईल, मला ते नाही माहीत, कारण की मी काही डॉक्टर वगैरे काहीच नाही आहे। पण मला हे सूट झालं, तर मला सूट झालं म्हणून मी सांगत आहे की खरंच म्हणजे मला खूप रिझल्ट चांगला म्हणजे मिळाला। तर तुम्ही, आणि मला असं वाटत नाही की म्हणजे याच्याने जर कोणी लावून तर म्हणजे कोणाला काही असं नुकसान वगैरे होईल, कारण की आता खूप जण असे हे जे घरी जे ऑइल आहे ना, हे खूप बनवत असतात। तर त्यासाठी खूप छान रिझल्ट आहे याचा, मला तर खरंच खूप छान अनुभव आलेला आहे या तेलाचा। पण प्रत्येकाला सूट होईल नाही होईल मी ते नाही सांगू शकत, आणि प्रत्येकाच्या केसांवर रिझल्ट येईल मी हे सुद्धा नाही सांगू शकत, कारण की कोणी लावूनसुद्धा त्यांनासुद्धा रिझल्ट नाही मिळालेले आहे। पण मला खरंच याचा खूप फायदा झालेला आहे, कारण की मला इथे पूर्ण इथे माझे केस गेलेले होते। हे पूर्ण इथे केस वगैरे पूर्ण हे दोन्ही पण साईडने पूर्ण केस वगैरे माझे गेलेले होते, पण आता आलेले आहे। आणि मला वाटते कम से कम 3 महिने झाले असेल, 1.5-2 महिने झाले असेल किंवा माझं हे तेल बंद आहे, पण आता फायनली माझं तेल झालं। आज थोड्या दिवसांनी दिवस निघलेला आहे। तर हे आपलं तेल झालेलं आहे, आणि आता याला थंड करू मस्त छान। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।